तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आलाय का जिथे समस्या इतकी मोठी वाटते की उपाय दिसत नाही? जिथे आजार फक्त शरीराचा नसतो, तो मनाला, नात्यांना, आत्मविश्वासालाही पोखरत असतो. आपण डॉक्टर बदलतो, उपचार बदलतो, देव बदलतो, पण तरीही व्याधी काही जात नाही. कारण आजार कधीकधी शरीराचा नसतो, तो फक्त अज्ञानाचा असतो. आणि अशाच वेळी ज्ञानेश्वरीतील एक ओवी अमृतासारखी औषधी बनून समोर येते. आजची ओवी सांगते, व्याधी कितीही असाध्य असलं तरी औषध जर दिव्य असेल आणि वैद्य जर योग्य असेल तर रोग टिकूच शकत नाही. आज आपण समजून घेणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 86, जी तुमचं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी आणि पण मनापासून विनंती. जर तुम्हाला आमच्या ज्ञानेश्वरीवरील हे सखोल अभ्यासपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर सुपर थँक्स देऊन तुम्ही या आध्यात्मिक सेवेला थेट पाठबळ देऊ शकता. तुमचा एक छोटासा सुपर थँक्स आमच्यासाठी प्रेरणादायी औषध ठरतो. आणि जर चॅनल मेंबर असाल तर मनापासून धन्यवाद. तुमच्या पाठिंबामुळेच हे अमृतरस तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित ही एक ओवी कोणाच्या तरी आयुष्यातील असाध्य व्याधी दूर करू शकते. आता ऐकूया आजची अमृतमय ओवी. ना तरी असाध्य देखून व्याधी अमृता समान दिव्य औषधी, वैद्यसूची निर्विधी निदानीची. नाही ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जर एखादी व्याधी असाध्य वाटत असली तरी ती बरी होणार नाही, ती असे भासत असले. पण जर औषध अमृतासारखे दिव्य असेल आणि वैद्य निर्विधी म्हणजे न चुकणारा परिपूर्ण असेल तर रोगाची ओळख करून देण्यापुरताच तो उरतो, रोग टिकून राहत नाही. तर मित्रांनो, ही व्याधी कोणती असेल? इथे माऊली म्हणतात, शरीराच्या रोगाबद्दल बोलत नाहीत. इथे व्याधी म्हणजे अज्ञान, अहंकार, आसक्ती, भीती, मोह आणि जन्म मरणाचा भयचक्र फेर. हीच खरी असाध्य व्याधी आहे. डॉक्टर शरीर बरे करतो आणि पण ज्ञान गुरु आत्मा बरा करतो. अमृता समान दिव्य औषधी म्हणजेच काय? ही औषध म्हणजे भगवद्गीतेचे ज्ञान, आत्मज्ञान, निष्काम कर्मयोग, भक्ती, शरणागती. हे औषध बाजारात मिळत नाही. हे औषध गोळ्यांमध्ये नसतं. हे औषध विचार बदलते, दृष्टी बदलते, मग आपोआप जीवन बदलतं. वैद्य सूची निर्विधी. हा वैद्य कोण असेल? हा वैद्य म्हणजे श्रीकृष्ण, जो भूतकाळ जाणतो, वर्तमान समजतो, भविष्य ओळखतो आणि आत्म्याची नाडी ओळखतो. जिथे सामान्य वैद्य फक्त लक्षण पाहतो, जिथे कृष्ण मुळावर घाव घालतो. निदानीची म्हणजेच रोग ओळखला गेला तर अर्धा संपतो. माऊली म्हणतात, रोग ओळखणे म्हणजे मी देह नाही हे कळणे, मी मन नाही हे उमजणे, मी शुद्ध आत्मा आहे हे अनुभवणे. जिथे निदान अचूक आहे, जिथे औषध हमखास परिणामकारक असते. आज आपण म्हणतो, मला डिप्रेशन आहे, मला स्ट्रेस आहे, मला भीती वाटते, मला आयुष्यात अर्थ दिसत नाही. पण मूळ व्याधी एकच आहे, स्वतःला विसरणे. माऊली आठवण करून देतात, तू रोग नाहीस, तू उपचार आहेस. म्हणजेच अर्जुनाची जी अवस्था तीच आपली कथा. अर्जुन म्हणतो, मी युद्ध करू शकत नाही. आपण म्हणतो, मी जीवन जगू शकत नाही. दोघांची व्याधी एकच, ते म्हणजे अज्ञान. आणि उपाय फक्त एकच, दिव्य ज्ञान. जसं अंधारात दिवा लावला की अंधार पडतं, वेगळा प्रयत्न लागत नाही. तसंच आत्मज्ञान झालं की अज्ञान आपोआप निघून जाते. हीच या ओवीची खरी शक्ती आहे. आता इथे माऊलींचा अमूल्य संदेश. माऊली म्हणतात, रोग कितीही मोठा असो, पण औषध जर अमृतासारखा असेल आणि वैद्य जर परमात्मा असेल तर रोग टिकू शकत नाही. आज जर मन थकलेलं असेल, आयुष्य निरर्थक वाटत असेल, प्रश्न सुटत नसतील, तर लक्षात ठेवा, तुमची व्याधी असाध्य नाही. तुम्हाला फक्त दिव्य औषधांची गरज आहे. जरी ओवी तुमच्या मनाला भिडली असेल, विचार बदलून गेले असतील किंवा कोणाच्या तरी उपयोगाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा जय हरी आणि सुपर थँक्स देऊन या ज्ञानयज्ञात तुमची आहुती अवश्य द्या. धन्यवाद.